यामध्ये आतमध्ये यावर गोळ्या वगैरे कधी खाल्ल्या तुम्ही? कोण आहे तुमचे? येतो मी पण येतो. यांच्या कमरामध्ये इथं 2 ठिकाणी गॅप आहे, L4-5 आणि L5S1. इथे या ठिकाणी या ठिकाणी. आता या ठिकाणी गॅप पडून बॉडी खाली सरकून भरपूर दिवस झाले, कमीत कमी 5 वर्ष वरची खाली सरकून. म्हणून यंदा याच्या आधी 6 महिने 12 महिने आधी 2 वर्ष आधी 2-3 महिन्यातून एकदा टिच्चं भरायचं, चमक कमरामध्ये चमक भरायची, गोळी खाली इंजेक्शन घेतलं बरं वाटायचं 2 दिवसात, हो की नाही? पण आता काय झालं, याच्याला जी कार्टिलेज असतं, गादी असते ती आता फाटून बाहेर येतात. जसं कार्टिलेज बाहेर आलं तशी ही नस दबली गेली, दुखली का? म्हणून ही जी नस असते ही नस खुब्यामधून मांडीतून गुडघ्यातून पोटीतून टाचतात. इकडे आपल्याला अक्षर दुखलं, तेच मी इकडे दाबलं तर अजिबात दुखत. म्हणून कमरापासून याचा उजवा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मुंग्या, हो की नाही? हो की नाही? म्हणून बसून उठले जाऊ, पण उठले का तुम्हाला हे वाकडं चालतं दिसतं, मग नंतर हळूहळू सरळ. आता यालाच म्हणतो सायटिका प्रॉब्लेम. याला 3 सेटिंग नंतर फरक जाणवेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण हा आजार परमनंटली मुळापासून बरा होत नाही. म्हणजे हा माझ्याकडे 80% रिकव्हर होईल, 20% मरेपर्यंत राहील. तसा एकदा बीपी डायबिटीचा आजार लागला तो मरेपर्यंत असतो, तसा हा मणक्याचा आजार लागला तो मरेपर्यंत. ज्या दिवशी आता मी सांगितलेले नियम तोडले त्याच्यात 3ऱ्या दिवशी परत दुखणं चालू. जसं की डायबिटीजला तुम्ही गोळी खाऊन पण आयुष्यभर नियमात राहायचं असतं, गोळी खाऊन पण तुम्ही जास्त गोड नाही खाऊ शकत. तसं मणक्याचा आजार आहे ना, तुम्ही ट्रीटमेंट घेऊन पण तुम्ही नियम नाही तोडू शकत. नियम तोडला की त्याला दुखणं चालू. ऑपरेशन जरी केलं त्याला पर्याय नाही, त्याला नियम हाच परमनंटली ट्रीटमेंट. आता याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल, 10 सेटिंग नंतर परमनंटली रिकव्हर होईल. पण त्याला नियम पण महत्वाचा. हे 1-2 दिवसात डिक सेट होऊ शकत नाही, कार्टिलेज लेवल येऊ शकत नाही. 3 सेटिंग नंतर डिक सेट व्हायला जाते, नस चालू व्हायला जाते किंवा कार्टिलेज लेवल जाते. असं याला 10 दिवसाची प्रोसेस आहे. सकाळ संध्याकाळ जरी केलं तरी 5 दिवसात होत आले. याच्या आधी कोणा दाखवलं याला हाताने वाढवलं, यांनी 15 ते 20 किलोच्या पुढं वाकून परत वजन उचलणं, फालतू झोपणं, 30 डिग्रीत बसणं किंवा 30 डिग्रीत झोपणं, 20 किलोच्या पुढे परत वजन उचलणं, कमराला झटका बसणं, बिना बेल्टचा जास्त प्रवास करणं, बिना बेल्टचं वॉकिंग वजन होतं नाही, हे वाढतं. इथून पुढे बिना बेल्टचा प्रवास किंवा काम करायचं नाही. बेल्ट येतो खूप लांब प्रवास किंवा काम करायचं. बेल्ट लावला, बेल्ट लावून त्या गोष्टी केल्या का? नाही, बेल्ट असं कंपल्सरी, पण ते मला बेल्ट मुळे झालं काय म्हणून मी तो काय वापरत नाही आता. बेल्ट मुळे गोष्टी नाही होत. बेल्ट फक्त काय करतं, वाढून देणार. पोट गच्च होतं त्यांचं बेल्ट लावलं की. तुम्ही काय करता, जेवण झालं का लगेच बेल्ट लावत असतो? नाही, कुठे जाताना प्रवास गाडीवर वगैरे बसले, असं चालायचं असलं तर. बेल्टचं काम काय आहे की स्पायनल कॉर्ड आहे, स्प्रिंगचं काम करतो आणि त्याची मुवमेंट होत असते. तर यांच्या स्पायनल कॉर्डमध्ये ह्या ठिकाणी उदाहरणार्थ इंजुरी, तर ह्या ठिकाणी इंजुरी असेल, सूज वाढत असेल तर ह्याच्यातली मुवमेंट बंद होण्यासाठी बेल्ट लॉक करतात. एकदा बेल्टने ह्या स्पायनल कॉर्डला डिस्कला लॉक केलं तर या ठिकाणी मुवमेंट बंद होते, सूज वाढत नाही. दुसरं याच्यातलं कार्टिलेज इंजुरी आहे तर कार्टिलेज बाहेर येत नाही, ते लॉक करतात. आणि दुसरं याच्यावरचं जे वजन आहे खालच्या वरच्या डिस्कवरती डिवाइड करतं. याची 2-3 कारणं आहे, म्हणून बेल्ट लावणं खूप महत्वाचं आहे जोपर्यंत इंजुरी. याच्यातली एकदा इंजुरी भरली गेली, सेल्स रिजनरेट झाल्या, जखम भरली गेली तर बेल्टची गरज नसेल असं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही किती पण काही ट्रीटमेंट केली त्याच्या आजूबाजूचे कोशिका आहे 100% स्ट्रॉंग होत नाही. लिमिट क्रॉस झालं की परत जागा सोडून देणार आणि सोडतो. म्हणून या आजारावरती गोळ्या औषधं तयार झालेल्या नाही. आणि गोळ्या औषधं मरेपर्यंत जरी खाल्ल्या तर आजार गोळ्या औषध बरा होत नाही. तुम्हाला याच्या आधी अनुभव आलाच असेल. गेला सोडा खुश होतो पण माझ्याकडे काम काय करतो बोला. कमराच्या तुझ्या आहे का खालचं पाय सरळ वरचा फुल
पाय इकडे डोकं पाय इकडे डोकं कंबर कपिंग आहे आता जसे कप लावून असं ते एअर पकडल्यासारखं हा, होतं ते ना. कपिंग ते तुमचं आहे ना 4-5 दिवसामध्ये गोल रस्ता आपलं दिसतोय परवा हा काय. आज चट्टी दिसते सकाळी हा. आता लगेच दिसणार हा. उद्या सकाळी दिसणार काढल्यावर दिसणार. हा, लगेच नाही दिसते हा लगेच सकाळी नाही. उद्या. हा. गरज पडली पण बघत नाही ना लोक त्यावेळेस पाचशे गेलेले कमी पण सांगितलं जास्त नाही आमच्या आयुष्यात चालू द्या ती बाहेर बसली असते ना, ती बाहेर आहे ना reception. पाठीवर लावले पायाला लावले हा, कपिंग असंच असतं. मोबाईल